आज केले झणझणीत मिसळ. पूर्ण व्हिडिओ आहे डिटेलमध्ये आणि त्यासोबतच कस्तुरीचा हा प्रकार जो मनात एकदम बसलेला आहे, तर तोही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज शनिवार आहे आणि आज सकाळी 10:30 आम्ही मूवी बघायला गेलो होतो, बडी मियाँ छोटी मियाँ. खरं तर आरवला मला कराटेला खूप आधीपासून घालायचं होतं, पण त्याचं असं होतं की एकदा आम्ही त्याला टाकलेलं, पण म्हणजे मला वाटतं तो 4-5 वर्षांचा होता, तर तेव्हा तो खूप घाबरलेला. मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की ठीक आहे, थोडा वेळ देऊयात. मग हळूहळू त्याला मिलिटरी, एअरफोर्स, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण झाली आणि तो बोलतोय सुद्धा. म्हणून म्हटलं हा मेन मिलिटरी बेसवरती वगैरे आधारित असा पिक्चर होता. म्हटलं आपण पण बघूयात. हलका फुलका छान मूवी होता, जाऊन बघून आलो मी. त्याला प्रचंड आवडला. पहिला जायच्या आधी त्याचं रडणं सुरू होते की नाही जायचं आहे, मी इकडे खेळायला जातो. पण जाऊन आल्यानंतर तिथं पाया पडला माझ्या, मग मी थँक्यू म्हणून. मला हसायलाच आलं होतं. पण आवडला ना तुला मूवी? नक्की छान होता. मुलांना दाखवण्यासारखं आहे, म्हणजे दाखवण्यापेक्षा तुम्ही मनोरंजन म्हणून बघू शकताय. आणि एक मेसेज पण चांगला दिलेला आहे. प्लस छान आहे, म्हणजे हलका फुलका बघू शकतो आपण. आणि मेन टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारचे फायटिंग सीन्स खूप छान आहेत, म्हणजे प्रॉपर अगदी व्यवस्थित. मग ते आरवला आवडलं, तो बोलते मला आता कराटेला टाका. तर ओके वाटलं. आता पण सांग ना ते टायगर श्रॉफचं काय ते आपण ते पॉडकास्टमध्ये मी ऐकलेलं की त्याला 4 वर्षाचा असताना तो कोणतरी कार्टून बघत होता आणि त्याला अचानक तेव्हा कराटेची आवड काहीतरी निर्माण झाली आणि तो त्याच्या आई वडिलांना बोलला की मम्मी मला असं बनायचं, असं का शिकायचं आहे. आणि त्याला त्याच्यानंतर तो कराटेला वगैरे. मी हे रणवीरच्या पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं. त्याचे पॉडकास्ट जेव्हा बघते तेव्हा अक्षय कुमार आणि ते दोघे आले होते तेव्हा, तर ते छान वाटलं. आणि आता आम्ही आलोय घरी. आता थोडा वेळ रेस्ट घेणार आणि त्याच्यानंतर आज मला करायची आहे मिसळ. तर मग थोडा वेळ म्हणजे दुपारीच करणार आहे मिसळ. 4:30-5 वाजता करेन छान अशी. ती तुम्हाला डिटेल रेसिपी आज मिसळची शेअर करते. खूप दिवस झाले मी अशी डिटेल टाकलेली नाही आमच्या पद्धतीनं मिसळची रेसिपी. आणि त्याच्यानंतर काल पण आम्ही रात्री जाऊन डीमार्टला, म्हणजे आम्हाला 4 तास लागले बरोबर सगळं सामान घेऊन यायला. तर ते चला तर मग. आणि हा ड्रेस आजचा असा उन्हाळ्यामध्ये फुल बॉडी कवर, कुठूनही काही टॅन होणार नाही, पण होतच आपण बाहेर गेलो तर सनस्क्रीन वापरायचं कळेल. चलो. सगळ्यात तर आधी मी हे सगळे कडधान्य जे आहेत, ह्यावेळी मी मिक्स कडधान्य घेतलेत. सगळे कडधान्य जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत. आणि त्याच्यानंतर आता मी इथे चांगले खरपूस भाजून घेणार आहे, 1-2 मिनटं फक्त. कडधान्य जी आहेत मोड आलेली ती चांगली भाजून झाल्यानंतर मी कुकरमध्ये ट्रान्सफर केली आणि त्याच्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ओतलं. इथे कस्तुरी मॅडम ज्या आहेत, मी दरवाजा बंद केलेला कारण दुपार होती, एक्झॉस्ट फॅन सुरू केलेला आणि आवाज जोरजोरात येत होता दरवाजावरती. आरव म्हणायला लागलं मम्मी कोणतरी आलं. आम्ही खिडकीतून बघितलं तर ह्या मॅडम लिटरली दरवाजावरती जोरात ओरखडे करत होत्या आणि भुंकत नव्हत्या, पण नुसतं ओरखडे अशा पद्धतीने करत होत्या. मला ते ना बघितल्यानंतर असं मी म्हटलं आरव थांब बघू काय करते नेमकं, बघूया थांब. कारण आम्ही सकाळी पण गेलेलो ना बाहेर, तेव्हा साईडच्या ताई म्हणायला लागल्या ती येऊन दारात बसून गेली ताई. आणि म्हटलं बापरे. म्हणून त्याच्यानंतर आम्ही दरवाजा उघडला, बघूया म्हटलं काय करते. गावी गेल्यावर काय करणार? आम्ही 19 तारखेला गावी जाणार. तू गावी येणार आहेस? मग येणार काय असं अचानक यायला लागलीस? 1-1.5 महिना आम्ही गावी राहणार, मग काय करणार? मग या मॅडम काय बसल्या, म्हटलं ठीक आहे आता राहू दे, दरवाजा ओपनच ठेवला. त्यानंतर कडधान्याने पाणी ज्याच्यात ट्रान्सफर केलं होतं कुकरमध्ये, त्यामध्येच एक बटाटासुद्धा मिडियम साईजचा त्याच्या साल सोडून टाकला बारीक कट करून. आणि 4 ते शिट्या घेणार होते मी. त्यानंतर आरवचा मित्र आला, ते खेळत बसला होता, इथं कस्तुरी झोपली होती. त्याच्यानंतर ते शिजल्यानंतर मी काय केलं, बाजूला उतरून ठेवलं कुकर. आणि त्यानंतर तेलामध्ये 1 कांदा, 1 टोमॅटो बारीक कट करून टाकला, तो चांगला मला परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सुकं खोबरं जे आहे ते अर्धी वाटी सुकं खोबरं मी चिरलेलं होतं, तेही सुकं खोबरं टाकलं. कांदा आणि टोमॅटो चांगला भाजल्यानंतर तेही कांदा टोमॅटोसोबत सुकं खोबरं मी परतवून घेते. त्यानंतर अर्धा चमचा मी खसखस टाकलेले आहे याच्यामध्ये, 2 चमचे मी पांढरे तीळ टाकलेले आहे याच्यामध्ये.
आणि तो मसाला चांगला मी परतवून घेतला. त्यानंतर मिक्सरमध्ये टाकताना कोथिंबीर 1 मूठभर, त्याच्यानंतर ओलं खोबरं अर्धी वाटी, त्याच्यानंतर जो मसाला मी परतवून घेतला होता कांदा लसूण कांदा हे वगैरे तर ते, आणि त्याच्यामध्ये मी लसूण 8 पाकळ्या आणि जिऱ्याचे छोटे छोटे तुकडे 7-8 टाकले. थंड झाल्यानंतर मसाला तो मी आता मिक्सरला लावायला घेते. आता आरवचा एक मित्र जो आहे ते टी व्ही बघत बसतात. आता ह्याला सुट्टी सुरू झालेली आहे आरवला, आणि शाळा तशी आहे पुढचा आठवडा 1 आठवडाभर, पण जाणं येणं अशा पद्धतीने आरवचं ॲडमिशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत. नाहीतर मग ह्या आठवड्यातच जायचा प्लॅनिंग होता गावी. इथं कस्तुरी पण झोप घेत आहे. जवळजवळ 2 तास ती झोपत होती, आम्ही उठवलंच नाही, म्हटलं राहू दे तिकडं. आणि आरवला पण आता ती जास्त आवडू लागलेली नाही, आम्हालाही सवय झाली आहे तिची. आता इथे डिरेक्टली मिसळ फोडणी घालण्याचं मी दाखवते तुम्हाला. बटाटा जो होता ते तुकडे मी काढून घेतले, ते चांगले कुस्करले बाऊलमध्ये, आणि त्याच्यानंतर ते परत कुकरमध्ये ट्रान्सफर केले. ते मिक्स करून घेते कुकरमध्ये, त्याच्यामुळे दाट होईल मिसळ जी आहे ती. त्यानंतर एक मोठं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये तेल जास्त टाकलं आहे, अर्धी वाटी जवळजवळ तेल टाकलेलं आहे. मोहरी टाकलेल्या आहेत, जिरं टाकलेलं आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आणि एक छोटा कांदा मी कट करून टाकलेला आहे, आणि तो तेलामध्ये चांगला परतवून घेते. नॉनव्हेज जेवण असेल किंवा मसाल्याचं जेवण असेल तर तेल थोडं जास्त लागतं. हे चांगलं असं परतवून घेते, आणि त्याच्यानंतर डिरेक्टली मी काय करते, गॅस फ्लेम बंद करते, कारण जर चांगला कलर यायचा असेल तर ही गोष्ट मी नेहमी करते. आता इथे वालावलकर कांदा लसूण मसाला जो आहे तो मी 1.5 चमचा टाकते आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे पूर्ण. रिसेंटली मी तिथे जाऊन आले होते जिथे मसाले हे बनतात. ऑथेंटिक टेस्ट मला पाहिजे होती, कारण ह्या वर्षी आम्ही कांदा लसूण मसाला घरी केला नाही, चालत नाही तसा तो, त्याच्यामुळे. त्यानंतर हळद 1/2 चमचा टाकत आहे. यामुळे कलर जे आहे मिसळला तर तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. नेहमी आपण मिसळ घेतो ना जेव्हा ताटामध्ये, तेव्हा बघते की कलर कसला भारी आला आहे अशा पद्धतीने. त्यामुळे मी, आणि टेस्टसुद्धा हवी असते आपल्याला, आणि कांदा लसूण मसाल्याशिवाय मी जी मिसळ करते तर ते अपूर्ण आहे. त्यानंतर जे वाटण केलं होतं तर ते मिक्स केलं, त्यातलं थोडं मी काढून ठेवलेलं आहे. चांगलं मिक्स करते एकमेकामध्ये, आणि साखर एक थोडीशी टाकलेली आहे, ज्यामुळे मसाल्यांचा समतोल राखला जाईल. आता मी परत परतवून घेते. जोपर्यंत मसाल्याला छान तेल फुटत नाही तोपर्यंत मी बाकीचं जे काम आहे, म्हणजे किचनवरचं जे एक्स्ट्राचे गोष्टी आहेत तर ते मी हटवून ठेवते. नेहमी स्वयंपाक करताना मी हे असं करत असते. यामध्ये एक मिसळ मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता, तर तो मी 2 चमचे घेतलेला आहे, आणि गरम मसाला जो आहे तो 1 चमचाभर घेतलेला आहे, तोही मी यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर हे सगळे मसाले परत मी एकत्र करून ठेवते, आणि परत याला छान असं तेल सुटलं पाहिजे त्यासाठी मी परतवून घेते. जास्त करून मसाला जर खाली लागत असेल ना तर प्रॉब्लेम येतो, म्हणून जड बुडाचं जे भांडं असतं तर ते मी वापरते मिसळसाठी किंवा कोणतेही मसाल्याचे पदार्थ करताना. आता हे छान परतवून घेते आहे. आता किचन बऱ्यापैकी मी क्लीन करून घेते, कारण नेहमीची ही सवय, छोट्या छोट्या गोष्टीचा वेळ मिळतो. आता इथे मसाल्याला तेल सुटेपर्यंत थोडासा वेळ आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे परत पूर्ण किचन जरासं थोडंसं क्लीन करून घेते, त्यामुळे एंडिंगला मला जास्त त्रास होत नाही किचन क्लीन करताना. आता इथे मी कंटिन्युअसली 2-3 वेळा मसाला जो आहे परतवला आहे खाली डसू नये याच्यासाठी. त्यानंतर जेव्हा तेल सुटलं त्याच्यामध्ये मी हे जे कडधान्य आहे मोड आलेलं जे शिजवून घेतलेलं ते ट्रान्सफर केलं, आणि मिसळ थोडी एक्स्ट्रा हवी आहे मला तर त्यासाठी पाणी अजून टाकलं. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता, पण पाणी मात्र ॲड करताना गरमच ॲड करायचं. सगळ्यात एंडिंगला मी मीठ टाकले आहे, मी सैंधव मीठ वापरते. मध्ये एका ताईने मला कमेंट केली होती की ताई तू धनश्री आधी मीठ टाकण्यापेक्षा एंडिंगला टाकत जा. मला सवय होती मसाल्यामध्येच मीठ टाकण्याची, तिने बोलली की एंडिंगला टाकलीस ना तर चव अगदी उत्तम येईल, मग त्यामुळे मला ते पटलं आणि मी ते केलं. मिसळ जी आहे तुम्ही बघताय, लाल भडक कलर आलाय, आणि छान अशी उकळी पण येणार आहे, वास पण छान घमघमाट सुटला एकदम. आणि मिसळ किंवा नॉनव्हेज किंवा मसाला जे असतात तर त्यांना तेल हे जास्त लागतंच, तर आम्ही तेल जास्त टाकतोच मिसळच्या वेळी. आणि इथे कस्तुरी मॅडम उठायचं नाव घेत नाही आहेत, त्यांचं काम सुरू आहे. मॅडम उठा, आता 5 वाजले, झाले 2 तास. आलेली थोडा वेळ बसली, तिला आता ते गरम व्हायला लागले का काय की बाहेर बहुतेक. चला, कोल्हापुरी मिसळ तयार आहे. एक कट बघा कसला भयानक आलाय, खूप सुंदर असा कट सुद्धा आलाय, आणि जवळजवळ 10 मिनिटं मी उकळी घेतलेली आहे या मिसळसाठी. वास कसा येतोय? चांगला यायला लागलाय. सुवास कसा येतोय म्हणते? सुहास चांगला यायला लागलाय, वास काही येईना झालाय. ओके, बऱ्यापैकी चांगली उकळले, आणि आता बंद करूया. होईल ना तशी मिसळची मजा खूप छान येते खाताना.
मग सकाळी खाऊया काय? इकडे आहे. कट बघ. तो वालावलकरचा मसाला आहे ना, ते कांदा लसूण मसाला, हा. त्याच्यावर कलर आणि कट खूप छान आला त्याला, तो घातला होता. चला मंडळी, ती जाते गे हे नाहीये आमचा रांगडी भाग आहे, चंदगडी भाग. सो मुली सुद्धा अशाच रांगडीचे तिथं वापरणार. नाही मी म्हणायला लागलोय जिथे शुद्ध भाषा वापरावी लागते तिथे मी शुद्ध भाषा भाषेवरती नको वापरणारच जाऊया. आहे. सगळे राजकारणी भाषेवरतीच जायला लागलेत, आपण त्याच्यात नको पडायला. नाही, मला शुद्ध प्रॉपर पण बोलता येते. नको आणि नको राहू दे, जे आहे ते माझी जी असू. भाषा आहे तीच काही मला नाही. आवडते बोलायला, म्हणून मी तेच बोलते. मग ते खातो पितो येते. सेट झाले. कडक कलर आला एकदम लाल भडक. आणि पावाला बी लाल कलर आलाय. नाही, पावाला आपण लावले बटर, ते पण चालेल. आणि आता वाजले किती माहिती आहे का? 7:30 वाजले. सो जेवायला घेणार आहे आम्ही. आमचा नाही 7:30 ते 8:30 हा टायमिंग असतो. सोमवार ते शुक्रवार 8:30 वाजतात आणि शनिवार आणि रविवार लवकर जेवते, म्हणजे 7:30च्या दरम्यान जेवते. आणि झोपायला पण झोपायचं म्हटलं जास्त व्यवस्थित 8 तासाची झोप घ्यायची ह्या दृष्टीने सुरू असतं आमचं. आधी असं व्हायचं की अरे, आणि स्क्रीन टाईम वाढत होता आणि कंटिन्युअसली होऊन गेले 7-8 दिवस मी नाही ठेवायचं. 10 वाजले की मोबाईल ठेवायचं, म्हणजे 11पर्यंत झोप येते बरोबर. तर ते एक जरा केलं आहे, कारण खूप त्रास होता मानेचा वगैरे, आणि आपल्या हातातून मोबाईल सुटत नाही आता असं होतं. तर मग चला, हे झालंय. ते कांदा आता कट करायचा, ते ह्यांना सांगते. 2 कांदे देते, ह्या याच्यामध्ये कट करा टाकून कांदा आणि कोथिंबीर. मी बाकीचं सेट करते. वालावलकर मसाले यांचं जे कांदा लसूण मसाला मी वापरला, आणि लास्ट टाइमला मी गेले होते तर तुम्हाला दाखवलेलं, आणि त्यामुळे कलर इतका छान उठून दिसलाय. आपण असं बघतो की हा कलर किती चांगला आलाय. किंवा म्हणजे आता विचार कर यात्रेचं जेवण कसलं होणार आहे. यात्रेच्या जेवणात पण वापरायचा आहे तो मसाला, त्यामुळे म्हटलं बघूयात. आणि दुसरी गोष्ट अशी की नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ जर तुम्ही करत असाल घरी, चिकन मटन, जे कोणी नॉनव्हेज खाद्यप्रेमी आहेत तर त्यासाठी जरूर वापरायला हरकत नाही कांदा लसूण मसाला. कलर तरी अगदी छान येतो, टेस्ट पण छान आहे. तर आम्ही आता सुरू करतो, खातो.